नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत खडक प्रणाली। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची खडक प्रणाली मी शिकवणार आहे। म्हणजे शॉर्टकटमध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला PhD नाही करायची आहे, तर फक्त प्रश्न सोडवायचे आणि आपल्याला सर्व्हिस म्हणजे पोस्ट घ्यायची आहे। तर यामध्ये मी सगळ्या प्रकारचे खडक प्रणाली सांगणार आहे आणि त्यांची कुठल्या ठिकाणी कुठली खडक प्रणाली आढळते याच्यावरची ट्रिक जी आहे ती पण सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, तुमचे 2 मार्क फिक्स राहणार आहेत राज्यसेवेमधले, तसेच PSI STI ASO तसेच तलाठी भरती या सर्व परीक्षेमध्ये हे खडक प्रणाली विचारले जातात। भूगोलाच्या विभागामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे, ते खडक प्रणाली लक्षात राहणे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिली खडक प्रणाली आहे आर्कियन खडक प्रणाली। तर आर्कियन खडक प्रणालीमध्ये प्री कॅम्बियम काळातील वितळलेल्या मॅग्मापासून व जीवाश्मापासून आढळत नाही। म्हणजे या खडक प्रणालीमध्ये वितळलेल्या मॅग्मापासून बनते, जसं की म्हणजे त्यामध्ये फॉसिल नसणार आहेत। म्हणजे जर तुमचा लावा आहे तर तो वितळलेला आहे, तर त्याच्यामध्ये कुठले जीवाश्म राहणार आहेत? काहीच नाही। पण त्याच्यामध्ये आर्थिक महत्त्वाचं काय, जसं की तांबे, झिंक, शिसे इत्यादीचे साठे आढळतात, म्हणजे साठे आहेत त्यात। मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, यामध्ये फॉसिल आढळतं आहे म्हणजे जीवाश्म आढळत नाहीत, कारण ते व्हॉल्कॅनोपासून बनलेले असतात। मॅग्मा, वितळलेला मॅग्मा म्हणजे काय? व्हॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीमध्ये वितळला असेल तर त्यामध्ये कुठला प्राणी असणार आहे का, माशी असणार आहे का? तिथे नाही। तर तसेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जीवाश्म आढळत नाहीत आर्कियन खडक प्रणाली। तर आपल्याला ही खडक प्रणाली कुठे आढळते? आता ही भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यामध्ये आढळते। आता याच्यावरती प्रश्न पडतो की यातले 3 ऑप्शन दिले जातील आणि एक ऑप्शन दुसरा दिला जाईल, तर कुठल्या याच्यात नाही पडत तर ते विचारलं जातं। तर ही लक्षात ठेवणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी याच्यावरती ट्रिक बनवली आहे। ती ट्रिक ही या व्हिडिओच्या एंडला कळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, न स्किप करता बघा, तुमच्यासाठीच बेनिफिशियल असणार आहे। तर दुसरी खडक प्रणाली आहे धारवाड खडक प्रणाली। तर ही प्राचीन अग्निजन्य खडकापासून निर्मित होते, म्हणजे जसे की इग्नेस रॉकपासून ही निर्मित होते खडक प्रणाली। आर्थिक महत्त्व काय, म्हणजे कुठले मॅग्नेशियम म्हणजे कुठले मटेरियल्स यामध्ये फाउंड होतात? तर मॅग्नेशियम, सोने, चांदी इत्यादी साठे आढळतात। सोने, चांदी महत्त्वाचं काय, सोने चांदी ह्या खडकात आढळते। धारवाड खडक प्रणालीमध्ये सोने चांदी आढळतं, हे वाक्य लक्षात ठेवा, डोक्यात फिट्ट करा। आणि हे कुठल्या प्रदेशात आढळते? भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग। याच्यावरती पण ट्रिक आहे, ही तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये भेटणार आहे, पण आताच घाई करू नका। घाई केला तर तुमचा मार्क जाईल, शाप लागेल तुम्हाला, कळालं का? तसेच पुढचा आहे कडप्पा खडक प्रणाली। तर निर्मिती कशी होते कडप्पा खडक प्रणालीचे? तर धारवाड प्रणालीचे खडकांचे अपक्षरण म्हणजे इरोजन होऊन, तर धारवाड प्रणालीचं काय, ते जे लावापासून बनले होते, जसे की आपले ज्वालामुखीपासून बनलेले आहेत ते, मग त्याचं जेव्हा खडकांचं अपक्षरण होतं म्हणजे इरोजन होतं, तर त्याच्यापासून वाळूका मिश्रित खडक अतिशय मजबूत बनतात। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, डोलमाईट आणि चुनखडकाचे साठे आढळतात, पण ह्याच्यामध्ये पण फॉसिल नसणार आहेत, जसं की तुमच्या इरोजन ज्वालामुखी धारवाड खडक प्रणालीमध्ये नव्हते, तसंच यामध्ये पण नसणार आहेत कडप्पा खडक प्रणालीमध्ये। तर या कुठल्या प्रदेशात आढळतात? यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग। तर हे सेडिमेंटरी मेटामॉर्फिक फॉर्मेशनमध्ये आढळतात। तर हे कडप्पा खडक प्रणाली आहे, धारवाड खडक प्रणाली झाली आणि आर्कियन खडक प्रणाली झाली। तर आता आपण पुढची बघू, चला। तर गोंडवाना खडक प्रणाली, त्यालाच आपण द्रविडियन खडक प्रणाली असे पण म्हणतो। तर हे लक्षात ठेवा, गोंडवालाच आपण द्रविडियन खडक प्रणाली म्हणतो। पण यात सर्वात मोठं काय इम्पॉर्टंट आहे की वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिसळून कार्बोनिफेरस कालखंडात हे दिसतात। वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिळतात आणि हे कार्बोनिफेरस कालखंडात आढळतात। यावरती पण क्वेश्चन पडेल, कुठली खडक प्रणाली कार्बोनिफेरस कालखंडात आढळते? तर ही आहे गोंडवाना खडक प्रणाली, दॅट इज द्रविडियन प्रणाली, सॉरी। नंतर याचं आर्थिक महत्त्व काय, दगडी कोळशाचे साठे आढळतात, म्हणजे कोल डिपॉझिट यामध्ये मिळणार आहे। म्हणजे आपल्याला याचं कोळशाचं उत्पन्न जिथून होणार आहे तिथे हे खडक प्रणाली आपल्याला भेटणार आहे। तसे द्रविडियन किंवा गोंडवाना खडक प्रणाली हा प्रदेश इथे दिला आहे, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ। आता ह्याच्यातलं तुमचं कुठलं तरी गाव असेल, पण ठीक आहे, आपण याच्यावरती पण आपण ट्रिक बनवली आहे, ती व्हिडिओच्या एंडमध्ये भेटणार आहे। तर ठीक आहे, विंध्य खडक प्रणाली, तर ही नदी खोऱ्याच्या गाळापासून संचयापासून निर्माण होते। नदी जेव्हा कुठल्याही प्रदेशातून वाहत जाते तर सोबत गाळ घेऊन जाते, तर त्या गाळाच्या संचयापासून जी खडक प्रणाली निर्माण होते त्याला विंध्य खडक प्रणाली असे म्हणतात। तर याचे आर्थिक महत्त्व काय, हिऱ्यांच्या खाणीसाठी, इथे लक्षात ठेवा, हिऱ्यांच्या खाणी इथे होत्या विंध्य खडक प्रणालीमध्ये। सोना चांदीच्या कुठे होत्या सांगा, कमेंट करा लवकर। इथे दाखवतो सोना चांदीच्या कुठल्या होत्या, हे बघा, सोने चांदी धारवाड खडक प्रणाली, लक्षात ठेवा। मग विंध्य खडक प्रणाली झालं। आता अतिशय प्रदेश कुठला, चंद्रपूरमध्ये आपल्या विंध्य खडक प्रणाली आहे, म्हणजे ते चंद्रपूरला हिरे आहेत, चंद्रपूरला सगळे हिरे आहेत। अतिशय मजबूत असलेल्या बांधकामासाठी वापर होतो। लाल किल्ल्यासाठी वापरल्या झाला मकराना येथील खडक आहे, रेड स्टोन याला आपण असे म्हणतो। तर आता आपल्याला एक क्वेश्चन आला होता 2020 मध्ये राज्यसेवेला, की धारवाड खडक प्रणालीचे ते श्रेणी जे वेगवेगळ्या
प्रकारच्या मालिका आहेत त्या पण विचारल्या होत्या आणि त्याच्यात जोड्या लावायच्या होत्या. म्हणजे असं तुम्हाला एवढं डीपली अभ्यास करायची गरज नाही खरं म्हणतो, कारण खूप डीपली विचारलेला क्वेश्चन होता. म्हणजे ह्या ज्या श्रेण्या आहेत, आता ह्या टोटल श्रेण्या किती आहेत बघा, मालिका आहेत त्या 9 मालिका आहेत. 9 मालिका तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि तिचे कुठे ते आढळले जातात हे पण लक्षात ठेवायचं आहे. बट माझ्या मते तुम्ही ते तेवढं जाऊ नका डीपमध्ये, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की कुठे आढळतात, काय आढळतात, त्याच्यामध्ये अजून किती आहेत, काय आहेत, कुठल्या दिशेला आहेत, काय त्याला नका लक्षात ठेवू आत्ता तरी. तर बघूया धारवाड खडक प्रणाली, तर थोडंसं आणखी थोडं जास्त बघूया. 250 कोटी वर्षा पहिले ते 180 कोटी वर्षापर्यंतच्या काळामध्ये भारतीय कालमापन श्रेणीत पहिली रूपांतरित, हे पण इथे महत्त्वाचं आहे, पहिली रूपांतरित अवसादित मेटामॉर्फिक सेडिमेंटरी रॉक प्रणाली कोणती आहे, तर धारवाड खडक प्रणाली ही मेटामॉर्फिक रॉक प्रणाली आहे. या खडकाचा अभ्यास कर्नाटक येथे धारवाड येथे मध्ये सर्वप्रथम झाला. अग्निजन्य खडक, सुभाषअश्म आणि पीठाश्म दॅट इज शीट्स अँड नीस याचा समावेश होतो. धारवाड व वल्लार या कर्नाटक जिल्ह्यातील पुढील तमिळनाडू, निलगिरी, मदुराई या खडक प्रणाली आढळतात. कुठे कुठे आढळतात इथे दिलेलं आहे, त्याचा आपल्या ट्रिक आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर इथे काय सोनं चांदी लक्षात ठेवा, धारवाड सोनं चांदी, धारवाडला सोनं चांदी आहे. तर तसेच आता हिऱ्याची कुठे भेटतात सांगा, कमेंट करा. हिऱ्याची खाण कुठे भेटणार आहे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात, तर चंद्रपूरला हिरे सगळीकडे असं लक्षात ठेवा. चंद्रपूरला हिऱ्याची खाण भेटणार आहे तुम्हाला. तर कुठली रेंज होते ते पण सांगा. मग आता याच्यामध्ये आपण तुम्हाला कुठले खनिज भेटणार आहेत, लोह खनिज भेटणार आहे, मॅग्नीज भेटणार आहे, शीज भेटणार आहे, सगळे भेटणार आहे. जे तुम्हाला खनिज आठवतात, अभ्रक भेटणार आहे जसे मायका, कॉपर भेटणार आहे, त्याचं तांबं, टंगस्टन भेटणार आहे, निकेल भेटणार आहे. तुम्हाला जे पण खनिज भेटतात ते दिसला तिथे की उडवायचं क्वेश्चन, समजलं. आता इथे हे मालिका दिलेत, वेगवेगळ्या मालिका दिलेत, आपल्या टी व्हीवरच्या मालिका नाही, त्या धारवाड खडक प्रणालीच्या मालिका आहेत. तर जे बॅकग्राऊंडला नॉईस येते त्याबद्दल सॉरी. चॅम्पियन मालिका, याच्यामध्ये या मालिकेचं कर्नाटकाचे चॅम्पियन रीफ आणि कोलार गोल्डफिल, आता तुम्हाला पिक्चर माहिती असेल KGF, तर कोलार गोल्डफिलमध्ये ही आढळते चॅम्पियन मालिका. आणि बाकी आता हे जे दिले कोलार गोल्डफिल वगैरे वगैरे ह्याची काही तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. नंतर चंपानेर मालिका अरवली खडकात आढळते, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चंपानेर अरवली. नंतर कोलार गोल्डफिलमध्ये काय आढळते, चॅम्पियन. आता KGF एक चॅम्पियन होता म्हणून त्याला कोलार गोल्डफिलमध्ये आढळतं, असं काहीतरी लक्षात ठेवा ट्रिक बनून. आला की आपल्याला उडवता आला पाहिजे क्वेश्चन. चिल्पी श्रेणी बाळघाट, लहान मुलं काय करतात, चिप्पीने खेळतात, त्याला चिल्पी असं काय तर लक्षात ठेवा शॉर्टमध्ये. आणि हे डीपमध्ये जाऊ नका ह्याच्या. आता कोलजेप मालिका हे असं सगळं बालघाट आणि छिंदवाड इथेच आढळतं. नंतर आणखी काय पुढची मालिका आहे कुठली, लोह धातुयुक्त मालिका. आता हे आयन ओर मालिका कुठे असते, लोह धातू जमशेदपूर, दुर्गापूर, राऊरकेला. आता हे शब्द का, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकेर. राऊरकेलामध्ये आपल्याला एक कारखाना टाकलेला आठवतो, जर तुम्हाला माहीत असेल तर हे करा, कारण त्याच्यावरती क्वेश्चन आहे, राऊरकेला वगैरे वगैरे तुम्हाला आठवत असेल. खोंडलाईट मालिका, आता हे खोंडलाईट मालिका कुठे काय ते सगळं बघून घ्या तुम्ही. आता एवढ्या डीपमध्ये त्याची खरंच तुम्हाला गरज नाही आहे. दिल्ली मालिका कुठले, रियालो मालिका आहे. नंतर साकोला मालिका, हे सगळं फक्त दाखवण्यासाठी करतो की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे हे सुटलं आहे क्वेश्चन, फेअर ऑफ मिसिंग आउट नाही झालं पाहिजे, फोमो नाही वाटलं पाहिजे तुम्हाला. आता ह्याच्यातला सर्वात मोठा हा इम्पॉर्टंट चार्ट आहे, तोही एकदा बघून घ्या. खडकांचा प्रकार, मूळ खडक कुठले आणि रूपांतरित खडक कुठले. तर खडकांचा प्रकार आहे अग्निजन्य खडक, ग्रेनाईट मूळ खडक होता, त्याचा रूपांतरित खडक काय होणार, नीस होणार आहे. अग्निजन्य खडक आहे त्याचा बेसॉल्ट मूळ खडक आहे, तर त्याचं काय होणार आहे, ॲम्फिबोलाईट होणार आहे. गाळाचे किंवा स्थलांतरित चून खडक असेल तर त्याचा संगमरवरमध्ये कन्वर्ट होणार आहे. कोळसा असेल तर हिरा होणार आहे. तुम्हाला माहीत असेल जेवढा तुम्ही कोळसे आहात आता त्याच्यावरती तुमची जेवढी प्रक्रिया होणार आहे, जेवढी तुम्ही तापले जाणार आहेत त्याच्याने तुम्ही हिरे बनणार आहेत. MPSC परीक्षा तीच आहे, तुम्हाला तापवणार आहे आणि नंतर तुम्ही डेप्युटी कलेक्टर होणार आहे. तर बाळांनो चॅनल तसंच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वाळूचा खडक, क्वाड्स, नंतर शेल्स, स्लेट होणार आहे. हे लक्षात ठेवा, हा टेबल खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्यातून डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन पडणार आहे. एक क्वेश्चन असा पडला की झालं 2 मार्क पुढे गेलात तुम्ही आणि 2 मार्कांनी तुमची मेरिट ठोकते किती वेळा तरी. आता हे आहे ट्रिक्स पुढच्या, तर हे ट्रिक्स मला कुठेतरी भेटले आहेत, मी तिथल्या घेतलेलं आहे, मी नाही म्हणणार की मी बनवलेली आहे. तर आर्कियन खडक प्रणालीमध्ये कुठे आढळतात, सिंधुदुर्ग, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. तर ट्रिक काय, सिंधू म्हणाली आर्ची, नांदेल का पूर्वेच्या 4 जिल्ह्यात. सिंधू म्हणाली आर्ची, नांदेल का पूर्वेच्या 4 जिल्ह्यात. आता आर्ची आपल्याला कोणती परीक्षा आर्ची ते लक्षात आहे तुम्हाला. तर सिंधू म्हणाली सिंधुदुर्ग, आर्ची म्हणाली आर्कियन श्रेणी, नांदेल म्हणाली नांदेड आणि 4 जिल्हे, पूर्वेच्या 4 जिल्हे कुठले आहेत, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. झाले तुमची आर्कियन खडक प्रणाली. सिंधू म्हणाली आर्ची, नांदेल का पूर्वेच्या 4 जिल्ह्यात, विचारायचं बाबा तिला. तर झाले आर्चियन खडक प्रणाली. तुम्हाला आता धारवाड खडक प्रणाली, धारवाडमध्ये कुठले येतात, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर. धार, नाग, भंडारा, सिंधूचं, धारदार नाग भंडाराच्या सिंधूचं, धारदारपासून धारवाड, नागपासून नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग आणि च पासून चंद्रपूर. झालं तुमची इथं पण एक. तसेच कडप्पामध्ये काय,
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ. कटप्पाच्या कोल्ह्यावर बसून सिंधूसोबत यवतमाळला गेला. कटप्पा कोल्ह्यावर बसून सिंधूसोबत यवतमाळला गेला. लक्षात ठेवा. सावला विषय. विंध्यचंद्रपूर, विद्याचंद्रपूर. लक्षात ठेवलं. गोंडवानावर काय? नागपूर, चंद्रपूर. गोंडस नाग चंद्रावर. झालं. डेक्कन ट्राईब संपूर्ण महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आपल्याला खडक प्रणाली करायची आहे आणि तुमचे मार्क पक्के करायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती भेटणार आहेत. धन्यवाद.